बोटं डाव्या नाकपुडी. बरोबर आले सगळ्यांचे. आता काय करायचंय, दोन्ही नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, अंगठा दाबायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने सोडून द्यायची. गेला. आता डाव्या नाक हे उजवी नाकपुडी अंगठ्याने दाबलेली आहे, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्या दोन्ही बोटांनी डावी नाकपुडी दाबायची आणि उजवा अंगठा ढिल्ला करायचा, उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचा. केला. आता उजव्या नाकपुडीने घ्या, हे दोन बोट ढिल्ले सोडायचे, करंगळे आणि ते, आणि डाव्या नाकपुडीने सोडायचे. नवीन घ्यायचं आहे, चालू राहू द्या. ज्या नाकपुडीने श्वास सोडलाय त्याच नाकपुडीने पुन्हा श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. पुन्हा ज्या ह्यानी सोडलाय त्यांनी श्वास घ्यायचा आहे दुसऱ्या नाकपुडीने. आणि रोहिणी वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात त्यांना, नीला आणि रोहिणी. आणि आध्यात्मिक भाषेत काय म्हणतात त्याला, इडा पिंगला. काय म्हणतात, इडा आणि पिंगला. या दोन नाड्या आहेत, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. कधी कधी आपली एकच नाकपुडी चालू असते बघा श्वास. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानवाडी या ठिकाणी परिपाठामध्ये नित्यनियमाने 10 मिनिटाचे आनापान ध्यान घेतले जाते. नियमित ध्यान केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाढतो, एकाग्रता वाढते, मन व बुद्धी कुशाग्र होते, तणाव, राग, निराशा कमी होते व विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची गती वाढते. हा लक्षवेधी बदल आम्ही अनुभवतोय.